आहेत. संघर्ष आहे आणि जीवनात प्रत्येकाचा संघर्ष येत असतो आणि संघर्ष केल्यानंतरच जीवनामध्ये यश प्राप्त होतं. जो संघर्ष करत नाही आहे त्याला यश प्राप्त होत नाही आहे. मेहनत करावं लागेल. यावेळी बघा चेंडू आपण बघितला तर मिड ऑफच्या दिशेने खेळलाय चेंडूला आणि सिंगल मात्र पूर्ण केले. दोन फलंदाज यावेळी आपण बघितलं तर चांगला खेळ दाखवत असताना एका साईडला आपण बघितलं मिड विकेट फाईन लेग मिड ऑफ मिड ऑन आणि एका साईडला आपण बघितलं तर विकेट कीपर आहे. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू आपण बघितला. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न वेगाने येतोय. भाग मिल्खा भाग सारखी कहाणी पाहायला मिळाली. मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. ऑल इज वेल स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये आपण बघितलं यस नो आणि वेट या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच गोष्टीचं तंतोतंत पालन या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. तर एक प्राइज येते. कुठल्याही खेळाडूंनी 3 चौका मारा. भगवान चव्हाण यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. पुढचा चेंडू यावेळी ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगलच्या माध्यमातून आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावांची गती आपण बघितली तर 5. बारोडा माऊली संघ आपण बघितला प्रथम फलंदाजी करत असताना एका साईडला निर्मळ संघ. हो यावेळी चांगला चेंडू आपण बघितला तर ऑप्शन बाहेर. पहिल्या षटकांचा खेळ यावेळी मात्र पूर्ण होतोय. निर्मळ संघ ज्यावेळी निर्मळ संघाची गोष्ट होईल त्यावेळी ओपनचं क्रिकेट आपण बघितलं तर अजित सुर्वे आणि एका साईडला आपण बघितलं तर अभिजित सुर्वे. दोन बंधू जबरदस्त ओपनच्या स्वरूपामध्ये चांगलं क्रिकेट पाहिले आपण. तर एका साईडला ॲलन दोडती यांना सुद्धा आपण पाहिले निर्मळ संघाकडून खेळताना. पण आज क्रिकेट आहे अंडर बॉक्सचं. गल्ली क्रिकेट म्हणजे आज ह्या क्रिकेटची सुरुवात खऱ्या अर्थाने झाली ती मुंबई परिसरातून. कारण मैदानं कमी होती आणि तिथून टॅलेंटेड खेळाडू पुढे आले. परंतु आपण या क्रिकेटचा जर विचार केला तर या क्रिकेटनी भरपूर क्रिकेटर घडवले असं म्हणायला हरकत नाही आहे. आजच्या घडीला आपण विराटचा जर विचार केला तर जयदीप घरत स्वामी हे एक नाव मोठं वेगाने पुढे येत आहे. कारण त्यानंतर जर सुमित ढेकळे सध्याच्या घडीला ISPLला जो खेळतोय तो सुद्धा आज अंडर बॉक्स क्रिकेटपासूनच वेगाने पुढे आला. अर्नाळ्याचा ब्रँडेड खेळाडू विनायक भोईर प्रशांत घरत हे खेळाडू आपण या अंडर बॉक्सपासूनच मिळवलेत. म्हणजे हा एक आपण बघितलं तर पहिली स्टेप आहे. ह्यानंतर तुम्ही भरारी घेऊ शकतात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर अभिनव नाईक यांच्या शुभ हस्ते दिनेश मोरे यांचा सत्कार केला जातोय व्यासपीठावरती. तर अभिनव आपण सत्कार करायचा आहे. दिनेश मोरे वेलकम. तुमचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. चला यूट्यूब आपण बघितलं तर थोडंसं कॅमेरा फिरवायचा आहे. आपण सत्कार करतोय. तिथे आपण बघितलं प्रवीणजी पाटील ही एक कंपनी आपण बघतोय. प्रवीण आणि धनंजय चांगलं DBN लाईव्ह दमदार बिंदास नेटवर्क आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आजच्या दिवसामध्ये. सामन्याकडे येत असताना पुन्हा एकदा आपण बघितलं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. टॅप केलाय चेंडूला आपण बघितलं. पंचांचा निर्णय काय येतोय पाहायचा. 1 धाव. सिंगल आहे आणि सिंगलच्या साह्याने धावांची गती जर पाहिली तर प्रवीण शेळके यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. नवापूर प्रवीण शेळके. यावेळी पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बघितला तर हो चांगला शॉट. मात्र चेंडू गेलाय सीमा 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 रेषा पार आणि या धावा मिळतील 4 चौकार. तर धन्यवाद DJ धन्यवाद. सुहास पवार मॅन फ्रॉम अर्नाळा ST पडा ज्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका इथे चांगल्या पद्धतीने पार पडली जाते. चांगला चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न कट लागलाय. आपण पाहिली तर ओव्हर संपलाय दुसरी आणि आपण DJ कडे जाऊया आणि पुन्हा एकदा आपण कार्टूनला सुद्धा पाहूया. पोरी टांबोटा लाल आताचे पोरी ही
धन्यवाद. धावसंख्या 13 13. अजूनही सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण बघितलं तर यावेळी पाहायला मिळत आहेत. दोन मातापर खेळाडू दोन षटकानंतर आपण बघितलं सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. कभी खुशी कभी गम वाला सामना आहे. म्हणजे अजून कोण जिंकेल ते सांगता येत नाही आहे. आतापर्यंत आपण बघितलं फलंदाजांनी पण चांगली कामगिरी केली, गोलंदाजांनी पण. कारण प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव काढले आणि ही एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. शालेय जीवनामध्ये प्रत्येक मार्क्सला महत्त्व आहे, पॉलिटिक्समध्ये प्रत्येक वोटला महत्त्व आहे आणि या क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्त्व आहे. म्हणून याला संजीवनी बुटी असं संबोधलं जातं आहे. प्रथम पारितोषिक बघता 40,000 रुपये. हो हो, काय घडलंय. एक धाव बघायचंय, पूर्ण केलंय. 40,000साठी 10 का दम लावावा लागेल. प्रथम पारितोषिक 40,000. सेकंड प्राईज आपण पाहणार आहोत 20,000 रुपये. थर्ड प्राईज आपण बघितलं 10,000 रुपये. चौथा प्राईज 6,000 रुपये. पाचवा प्राईज 6,000 रुपये. सातवा प्राईज 6,000. हो, लाख मोलाची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 6 प्राईज आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळी बघायचा आहे. चांगला खेळायचा सामना पुन्हा एकदा आपण बघितलं तर एकच धाव पूर्ण केली गेली. एका धावेने आपण बघितलं तर धावांची गती यावेळी बघितली तर 16 धावा. पुन्हा पुढचा चेंडू यावेळी पाहायचा आहे. ओ, हलक्या हाताने टॅग केला आहे. चेंडूला आपण बघितलं तर पाठवून दिलाय लेगच्या दिशेने. लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव मात्र पूर्ण केलंय. नक्कीच मिलिंद पाटील मॅनफॉर्म अर्नाळा कोळीवाडा यांचं आगमन झाले. हार्दिक स्वागत. त्यांची येणारी स्पर्धा आणि त्यांनी मला आमंत्रित केले या JKCCच्या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार. यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू, मात्र टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातमध्ये जात असताना आणि या डॉट चेंडूनंतर थोडासा दबाव फलंदाजांवरती आहे. पुढचा चेंडू यावेळी पाहायचा पुन्हा एकदा. ओ हो, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू आपण बघितला ऑफ स्टंप मधून लेगच्या दिशेने आणलाय आणि शेन वॉर्न या खेळाडूची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाचा असा खेळाडू होता ज्यांनी आपण बघितलं लेगवरून त्यांनी ऑफवरून लेगची दांडी उडवलंय आणि लेगवरून कधी कधी ऑफची पण दांडी उडवलंय. असा दोन्ही एंडनी गोलंदाजी करणारा एकमेव खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये शेन वॉर्न याला आपण पाहिले. अशा प्रकारचा चेंडू टाकला गेला. गडी बाद झालाय क्रमांक 1चा आणि धावांची गती पाहिली तर 16 धावा. 16. एक गडी बाद 16 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल इज द वर्ड, इट इज आय एम पॉसिबल. अशक्य ते शक्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं फार जरुरी आहे. यावेळी बघा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं लेगच्या रिझनमध्ये जातोय. सिंगलच्या साह्याने धावाची गती वाढली जाते. आपण पाहतायत बघतात हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024चा दुसरा दिवस. डीबीएन लाईव्हची टीम लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 18 धावा. यावेळी चेंडू बघा लेगच्या दिशेने, पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा. पुन्हा कालच्या सारखी प्रेक्षकांची उपस्थिती आज पाहायला मिळत आहे. मायबाप कडा रसिक पुन्हा एकदा जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा आभार. ओ हो, चांगला चेंडू लागोपाठ आल्यानंतर आपण बघितला दबाव येतोय. एक वाईट आला, त्यानंतर कमबॅक केला आणि हीच कला तुमच्यामध्ये असणं जरूरी आहे. कारण जितना वो नहीं जो तेज दौड़ता है, जितना वो जो लगातार दौड़ता है. अच्छा खेलना जरूरी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर सिंगलच्या साह्याने धावांची गती वाढली जाते. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न होईल का? हा म्हणता म्हणता एकच धाव पूर्ण होत आहे. एक एक धावेसाठी या क्रिकेटमध्ये झगडावं लागतंय. कारण हे आहे अंडरम बॉक्स क्रिकेट, ज्याला आपण गल्ली क्रिकेट सुद्धा संबोधतो. टेनिस क्रिकेटमधील अनेक रतिमारती खेळाडू याच क्रिकेटनी पुढे आलेत, विसरून चालणार नाही आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न गडी बाद. पंचांचा मत बघितलं तर हात वरती येतोय आणि विकेट आपण बघितली तर जात आहे. चला डीजे कडे जाऊया, एक सुमधुर संगीत घेऊया. यू गए और यू आए. तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात. धन्यवाद डीजे, धन्यवाद. कार्टूनसाठी पण टाळ्या वाजवा, कारण तो पण चांगला डान्स करतोय सध्याच्या घडीला. माहोल करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय कार्टूनच्या माध्यमातून. त्याचा चेहरा आपल्याला शेवटच्या दिवशी दाखवू आपण कोण आहे.
कारण प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात मॅचपेक्षा की हा घातलेला कोण आहे, व्यक्ती कोण आहे, हा मुलगा कोण आहे, याचं उत्तर रविवारी भेटेल आपल्याला. नक्कीच आपण बघणार आहोत. खूप चांगलं आयोजन नियोजन असलेली स्पर्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण खेळण्याचा बघितलं तर प्रयत्न केला आहे. सिंगल मात्र पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या साहाय्याने दुसरी धाव होईल का? हा म्हणता एकच धाव पूर्ण केली, गडी बाद होतोय. 22 धावा आपल्याला स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण बघितला 4 षटकं आणि 4 षटकानंतर आपण बघितलं तर बोरांडा माऊली हा संघ पोहोचतोय तो म्हणजे जवळजवळ 22 धावांवरती. 23 धावांचं आव्हान आहे. थोडासा ब्रेक घेऊया आणि मधल्या फळीमध्ये आपण पुन्हा एकदा टॉस सुद्धा करूया. यस, थँक्यू विजय सर. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कडून थांबायचं. जिकडे दत्तगुरु नवापूर समोर लोकल लेजंड आदरणीय दिनेशजी मोरे आपणास विनंती की आपण टॉस करण्यासाठी यायचे. चला मंगेश आलाय, त्यानंतर साहिल लोकल लेजंड कॅप्टन साहिल. सॉरी, 22 धावा करायचे आहेत. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय आणि अशा प्रकारे आपण बघितलं तर 24 चेंडू आणि 22 धावा अशा प्रकारचं समीकरण आपण पाहणार आहोत. इतान शिवांश 11 प्रीमियर लीग 2024चं पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वातील आता दुसरा दिवस आपण पाहतोय. ब्रिजेश नाईक यांना विनंती करतो की प्रवीण शेळके इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आपण रुपेश चव्हाण यांना सुद्धा पाहू शकतो. नवरात्री उत्सवामध्ये त्यांचा सुद्धा रोल महत्त्वाचा आहे, यांना विसरून चालणार नाही आहे. आणि खूप आपल्या गावासाठी नेहमीच अग्रेसर, प्रत्येक कार्यामध्ये नवयुग मित्रमंडळाला नेहमीच सपोर्ट करणारे रुपेश चव्हाण आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एस टी कर्मचारी आपण बघतोय महाराष्ट्र एस टी सेवेमध्ये कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मिनिट थांबवते विजय सर. चला दिनेशजी मोरे यांची शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो, जिकडे लोकल लेजंड समोर दत्तगुरु नवापूर. टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड मंगेश टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. खूप सारा शुभेच्छा तुला सुद्धा, खूप सारा शुभेच्छा. द न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकले दत्तगुरु नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय लोकल लेजंड संघाला. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती घेऊन जातोय विजय सर यांच्याकडे. धन्यवाद कौस्तुभ मेहर. एका साईडला आपण कौस्तुभ मेहर यांचा आवाज ऐकला, त्यानंतर आपण मृदुल मेहर यांचा गोड आवाज ऐकला. राजन स्पोर्ट्स, राजन्स रिसॉर्टचे मालक आपण एका साईडला पाहिले. तर यावेळी बघा चेंडू ग्लान्स केलाय. सिंगलच्या साह्याने आपण बघितलं तर 22 धावा करायच्या आहेत. आव्हान छोटं आहे, परंतु कुठलं आव्हान छोटं किंवा मोठं नसते. क्रिकेटच्या मध्ये आव्हानाचा पाठलाग करणं फार जरुरी आहे. सध्याच्या कडीला पुन्हा एकदा चेंडू आपण बघितला, ट्रॅक केलाय आणि चेंडू गेलाय 1 धावेसाठी, जिथे डिक्लेअर झोन आहे. या डिक्लेअर झोनमध्ये एक धाव सुद्धा आपण बघितले तर महत्त्वपूर्ण आहे. पण फिल्डिंग करणारा संघ ह्यानी निर्मळ संघाला रोखायला हवं, कारण निर्मळ संघाची क्षमता काय आहे ते आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. वा, सिंगल. शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते आणि तेच पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू त्यांना माहीत आहे की बॉल टू बॉल आपल्याला खेळायचं आहे, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. आणि एखादा लूज चेंडू मिळाला तर आपण तो सीमापार पाठवू शकतो आणि आव्हान आणखीन सोपं करू शकतो. हे क्रिकेट आहे, क्रिकेटची परिभाषा आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला टेक्निकली खेळावं लागते. तुमचं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास तर जरुरी आहेच, परंतु त्यापेक्षा तुमचं टेक्निक महत्त्वाचं आहे. कुठल्या चेंडूला कुठल्या पद्धतीने खेळावा. कारण भारतीय संघासाठी मोहम्मद अझरुद्दीन याला जर आपण पाहिलं तर मनगटी शॉट, म्हणजे कधी मोठ्या धावा येत नव्हत्या तेव्हा मनगटाच्या साह्याने चेंडू वळवला जातो, त्या पद्धतीने चेंडू वळवला गेला. सिंगलच्या साह्याने धावांची गती आपण पाहिली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 धावा. JKCC अर्नाळा जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये एक भव्य स्पर्धा अर्नाळ्याच्या आपल्या शाळेमध्ये पाहायला मिळणार आहे, जिथे डॉक्टर गाळवणकर विद्यामंदिर आहे आणि त्याचे जे आयोजक आहेत, आयोजक मिलिंदजी पाटील, त्यांच्या माध्यमातून आमंत्रण आले त्या स्पर्धेचं. त्याबद्दल मिलिंदजी पाटील तुमचं हार्दिक स्वागत आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्या स्पर्धेत बोलवलं होतं. हो, यावेळी पहा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर. चांगला चेंडू
पहा प्रेक्षकांचा उदंड 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 प्रतिसाद, कारण प्रेक्षक असणं फार विजय जरुरी सर आहे. एक सेकंद थांबवतोय. विपुल निजाई जिल्हास्तरीय कबड्डी खेळाडू यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. विपुल निजाई. नक्कीच काहीतरी इजा झाले, त्याबद्दल समस्व आहे, कारण आले असते नक्कीच आपल्यापर्यंत. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धाव आहे का या चेंडूवरती? एक. ओके. धावसंख्या 7 धावा, 22 धावांचं आव्हान घेऊन मैदानावरती उतरले षटक क्रमांक दुसरा गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण बघितलं मनगटाच्या साहाय्याने हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. एक धाव मिळाली एका धावेने. धावसंख्या 8 धावा, 22 धावांचं आव्हान आहे आणि हे 22 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील यासाठी तमाम मायबाप क्रीडा रसिक जमलेत. प्रत्येकाला वाटते कोणी जिंको, परंतु सामना आपण बघितला रफ अँड टफ झाला पाहिजे. पुन्हा एकदा सरळ खेळलाय यावेळी व्हायचं आहे. चेंडू बघितला, आक्रमण आक्रमण, यावेळी मात्र अचूक फेक आणि गडी बाद. गॉन. कम ऑन डीजे. धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा पाहायला मिळतात आपल्याला. आणि यानंतर पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण बघितला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, वेगाने ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकच धाव. शेवटचा चेंडू या षटकातील. 24 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळतंय. सिंगलच्या साहाय्याने 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 2 षटकामध्ये निर्मळ संघ धावा उभारतोय, तो म्हणजे जवळजवळ 10. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धावा करायचे आहेत. 12 चेंडू एका साईडला आपण बघितलं निर्मळ संघ, तर एका साईडला आपण बघितलं तर बारुंडा माऊली जिंकेल की निर्मळ संघ जिंकेल? फुलपाडा विरार इथला हा संघ आहे. एका साईडला आपण बघितलं निर्मळ, जिथे आपण एक यात्रा सुद्धा पाहतो. निर्मळची यात्रा खूप फेमस आहे. निर्मळ गाव आणि त्या निर्मळ गावातून बिलॉंग करत असताना खेळाडू या मैदानावरती आलेत. एका साईडला विरार ईस्ट म्हणजे फुलपाडा या परिसरातील एक संघ पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कुठे जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा क्रिकेटचा महासंग्राम. पुढचा चेंडू यावेळी धन्यवाद डीजे, धन्यवाद. 4 धावा वेगाने मात्र आपण बघितलं निर्मळ संघाकडून पाहायला मिळत आहेत. निर्मळ संघ आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. अजून आपण बघितलं तर 8 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहेत ते म्हणजे 11 चेंडू आणि 8 धावा. सामना फिरू शकतो. पुन्हा एकदा चांगला ट्रॅक सिंगलसाठी. धावांची आपण बघितले तर धावसंख्या कमी होतात. 7 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, एक संकल्प घेऊन उतरलेले 2 खेळाडू मैदानावरती आहेत निर्मळ संघासाठी. तर एका साईडला आपण बघितला फुलपाड्याचा संघ, मात्र इथे स्ट्रगल करावा लागेल, मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकतात. यावेळी काय घडलंय? यावेळी गडी बाद. खेळण्याचा प्रयत्न होता. नाही, एक डिक्लेअर झोन आहे. ओके त्या साईडला डिक्लेअर झोन आहे आणि या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एका धावेने आपण बघितलं तर आता धावांची गती वाढते. 15 धावा. स्टेजवरती जे आहेत त्यांनी प्लीज खाली जायचं आहे. स्टेज खाली करा. आधी स्टेज छोटा आहे, प्लीज विनंती आहे. भरपूर जागा आहे, आपण चारी साईडनी या सामन्याला पाहू शकतात. यावेळी बघा पुन्हा एकदा आपण बघितलं तर सिंगल पूर्ण केली गेली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय आणि डिक्लेअर झोनच्या साह्याने आपण बघितलं तर धावा पाहायला मिळत आहेत. 16.
काय काय झालं तू शेवटचा बॉल घडला काय नाही कुठली कुठली पण आउट झाला तो सतराच बोललाय तू लास्ट विकेट करा नव्हती इनिंग मधला तो त्या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं तर या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे 40,000 रुपये आणि 40,000साठी कुठला संघ फायनलमध्ये जाईल तो उद्याच्या दिवसामध्ये पाहावं लागेल. द्वितीय पारितोषिक आपण बघितलं तर 20,000. धन्यवाद. 22 धावांची आवश्यकता आहे आणि आता आपण बघितलं तर धावा करायच्या त्या फक्त जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 5 धावा. चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. एका साईडला आपण बघितलं तर मनवेलपाड्याचा संघ, एका साईडला निर्मळचा संघ. कधी निर्मळ तर कधी मनवेलपाडा, कोण जिंकेल कोण हरेल. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाहीये. अशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला या अर्नाळा एस टी पाड्याच्या मैदानावरती आपण पाहतोय. हितांश युगांश 11 प्रीमियर लीग 2024 आणि आपण बघतोय समोर बॅनरमध्ये श्री भूमिपुत्राचे आपण बघितलं तर आवाज श्री विजय शेठ पाटील आपण बघतोय. त्यांचं बॅनर आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं सहकार्य विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं लांब उभं राहायचं आहे. जो पडदा आहे त्यापासून थोडंसं लांब उभं राहा. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. आता आपण बघितलं शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा करायच्या त्या म्हणजे 4 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा. सध्याच्या घडीला आपण बघितलं धावा झाल्या त्या म्हणजे 18 आणि 22 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेस असलेली स्पर्धा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावामध्ये ही स्पर्धा सध्याच्या घडीला चालू आहे. जे यूट्यूबला बाहेरून पाहतायत त्यांना माहीत नाही आहे, त्यांच्या माहितीसाठी आपण ही स्पर्धा पाहतोय. अजूनही 4 आणि 4 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ ज्या पद्धतीने बदलते त्या प्रकारे हा सामना बदलेल का यासाठी थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागेल. वेळ कोणाची चांगली आहे वेळ कोणाची खराब आहे हे येणारी वेळ ठरवेल. सचिन खडपकर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. एका साईडला अनिल घरत मॅन फ्रॉम जांभूळपाडा वेलकम हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर त्यानंतर आपण बघितलं तर रामनाथ डवलेकर सर हे सुद्धा उपस्थित आहेत वेलकम. एक ज्येष्ठ खेळाडू त्यांचा खेळ आम्ही पाहिला आहे. रबर बॉल क्रिकेट म्हणजे समुद्रावरच्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात असे नामवंत खेळाडू आहेत. तर यावेळी बघा पुन्हा एकदा यावेळी बघायला ट्रॅक केलाय चेंडूला. पुन्हा एकदा आपण बघितलं डिक्लेअर झोनमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. रुपेशजी कदम आपण यांचा सुद्धा आवाज ऐकला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला. थोड्या वेळी त्यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. साईनाथ अर्नाळा या संघासाठी कित्येक वर्ष त्यांनी सुद्धा सेवा केले आणि आज पुन्हा एकदा स्कोररची भूमिका आणि या स्पर्धेसाठी त्यांचा बहुमूल्य रोल आहे. 3 धावांची आवश्यकता. 5-3 ही सकाळची लोकल नाही आहे.
या सामन्याचं गणित आहे, इक्वेशन आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. आता बघा क्षेत्ररक्षण लावले छत्रीसारखं, पाऊस नाही आहे परंतु छत्री ओपन केलंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सिंगलच्या साह्याने आपण बघितलं तर आता मात्र धावा करायचे ते म्हणजे 2 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 2 धावा. नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय हेमंत रसाळ हे इथे असतील, उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. कस्टम ऑफिसर सचिन खडपकर यांनी सुद्धा वरती यायचं आहे. चला आपण सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा प्रेक्षक पहा, फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये जागा राहणार नाही आहे अशा प्रकारचा खेळ. सिंगल पूर्ण केले. आता मात्र विजयाच्या जवळ, विजयाच्या समीप, विजयापर्यंत पोहोचण्याचा उद्देश. दिल्ली दूर नाही आहे, अभी दिल्ली नजदीक है. आता मात्र आपण बघितलं तर दिल्लीला जाण्यासाठी पहिला गुजरात, त्यानंतर राजस्थान आणि आता सरळ मार्ग निवडला आहे तो म्हणजे आपण बघितला 1 धाबीची गरज. कारण दिल्लीला जाण्यासाठी 3 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. एका साईडला आपण ऑगस्ट क्रांती राजधानी पकडून जाऊ शकतो, दुसऱ्या वेळी आपण बघितलं तर एकदम तेज जायचं असेल तर फ्लाईटनी जाऊ शकतो. आणि आता हा जो संघ आहे तो विजयाच्या दिशेने आला आहे. 1 धाबीची आता मात्र गरज आहे. क्षेत्र कुठलंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आहे. 1 धाब्यांची आवश्यकता अजूनही आपण बघितलं तर हा सामना शेवटच्या क्षणाला झुंजलाय, टॅप केलाय आणि यावेळी मात्र निर्मळ संघ दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा विजय होतोय. तर कॉंग्रॅच्युलेशन निर्मळ संघ. आणि आपण बघितलं तर हार्ड लक यावेळी पाहू शकतो तर फुलपाडा संघ. 2 संघामध्ये ही लढत आपण पाहिली तर खूप चांगलं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त